मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक नवीन लोकेशन एक्सप्लोअर करायला जातोय। मदनला एक नवीन लोकेशन सापडले, ते आपण एक्सप्लोअर करायला जातो। यावेळेस आपण काही जास्त सामान वगैरे घेऊन जात नाही आहोत, नुसतं बघून आणि थोडंसं एन्जॉय करून येणार आहोत। सो नक्की बघत राहा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब आवर चॅनल। माझ्या गावापासून लगभग 7 ते 8 किलोमीटर अंतरावरच एक तलावली म्हणून गाव आहे। तिथून पुढे कोकीरपाडा आणि कोकीरपाड्याच्या पुढे एक सावा म्हणून गाव आहे, जे आपलं धामणी डॅम आहे ना त्याच्या बॅकवॉटर्सला लागूनच हे गाव आहे। तिथे आपण चाललेलो आहोत। सो मदनला विचारलं असता त्याने म्हटलं की हा एक मस्त नाईट आउटसाठी जागा आहे। सो आपण आज ते एक्सप्लोअर करूया। आपण आता तलावलीला पोहोचलेलो आहोत। तिथे आपण बघू शकता बस स्टॉपवरच एक मस्त भाव्याचं झाडाला फुलं आलेली आहेत पिवळ्या कलरची, तुम्ही बघू शकता इथे। सो आपण इथून पटापट पुढे जाऊया आणि आता आपण कोकीरपाड्याला पोहोचणार आहोत। इथून आपण थोडंसं खायला घेऊन जाणार आहोत, खायला आणि पिण्यासाठी थम्सअप घेऊन जाणार आहोत। जर तुम्हाला इथं काही खायला घेऊन जायचं असेल तर या गावातून घेऊन जाऊ शकता, कारण की पुढे तुम्हाला काही भेटणार नाही। सो इथूनच तुम्हाला काहीतरी घेऊन जायला लागेल। हे आहे कोकीरपाडा गाव। इथं आपण दुकानात थोडंसं काही सामान घेऊया आणि मग पुढे निघूया। पुढे तुम्हाला ऑफ रायडिंग करत जावं लागू शकतं। रस्ता थोडासा कच्चा आहे, सो सावकाश जायला लागेल। ॲक्च्युली या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही आहे। हा जो कच्चा रस्ता दिसतोय हा लोकांनी, इथल्या गावातल्या लोकांनी तयार केलेला आहे त्यांच्या सोयीसाठी। सो तसं म्हटलं तर 4 व्हीलर आता जाते, पण पावसाळ्यात इथे जाण्यासाठी रस्ताच नसतो। सो ही लोक आपलं सामान वगैरे घेऊन किंवा दवाखान्यात जायचं असेल तर इथून चालतच जावं लागतं त्यांना। रस्ता पण नाही आहे आणि इथे लाईटीची पण सोय नाही आहे, इलेक्ट्रिसिटी पण नाही आहे या गावात। सो बघूया, आपण प्रयत्न करूया या गावासाठी काही सोलरची अरेंजमेंट होते का। आपल्याला बॅकवॉटर्स दिसायला लागलेले आहे, मस्त असं दिसतंय समोर। सो आपण अजून थोडे पुढे जाणार आहोत। माझ्या लेफ्ट साईडला इकडे एक गाव आहे, बघू शकता तुम्ही छोटंसं। आणि म्हणतात की हा पूर्वीचा डहाणू रस्ता होता, जव्हार डहाणू रस्ता, जो आता डॅम बांधल्यामुळे 15 किलोमीटर असा लॉंग कट झालेला आहे। हा एकदम शॉर्टकट रस्ता होता डहाणूसाठी, हा बघू शकता तुम्ही। समोर बघू शकता तुम्ही मस्त अशी ग्रीनरी आहे आणि इथे आपण मस्त फोटो पण काढू शकतो आणि जोरात हवा पण चाललेली आहे। आपण अजून थोडे पुढे जाणार आहोत पाण्याच्या जवळ आणि थोडंसं एक्सप्लोअर करून आणि कोणाचं टेन्शन नाही आंघोळ करा।
पाना टाकण्यात ठेवायचं. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. सुंदर अशी थंडगार हवा चालू आहे आणि 360 डिग्री पाणीच पाणी आहे. मस्त असं सूर्य पण आहे, क्लाउड्स आहेत आणि बघू शकता तुम्ही स्वच्छ असं पाणी आहे. आता आम्ही थोडंसं बसून खाणार आहोत. मनमोहक असं वातावरण आहे, शांत, कसलंच टेन्शन नाही, कोणाचं डिस्टर्बन्स नाही. आता आम्ही पोहायला जाणार आहोत. तुम्हाला एक सूचना आहे, जर तुम्हाला पोहता येत नसेल तर कृपया करून लाईफ जॅकेट किंवा टायरचा ट्यूब वगैरे घेऊन या प्रोटेक्शनसाठी. नुसतेच येऊ नका, कारण की पुढे खोल आहे पाणी. ज्याला पोहता येत नसेल त्याने कृपया करून प्रोटेक्शन घेऊन या. करण्यासाठी पाणी एकदम मस्त आहे, थंड पण नाही आणि गरम पण नाही असं आहे. बाहेर निघालं तर हवा जोरजोरात चालू आहे, त्याच्यामुळे थंड वाटतं आणि पाण्यामध्ये आलं की एकदम रिलॅक्स मस्त वाटतं. सो पाण्यातून बाहेर निघावंसं पण वाटत नाही. सो आम्ही मस्त 10-15 मिनटं, जवळजवळ अर्धा तास आम्ही इथे पोहणार आहोत.
ऑसम फोटो येतात. आणि आता आम्ही आंघोळी करायला चाललेलो आहे. मस्त असा सनसेट होत आहे. मदन आधी आतमध्ये आहे. पावसाळ्यात आपण तिथं पण स्टे करणार आहोत. जो वरती तुम्हाला डोंगर दिसतो ना, तिथं पण आपण एक स्टे करणार आहोत. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तिथला ब्लॉग पण होईल, पण तो पावसाळ्यामध्ये येईल. तो समोर डोंगर दिसतो, टकल्या डोंगर म्हणतात त्याला. त्याचे रील्स अवेलेबल असतील. ब्लॉग नंतर पावसाळ्यात येईल. मस्त असा सनसेट होत आहे. पाण्यातून बाहेर निघायलाच वाटत नाही. तुम्ही बघू शकता आता सनसेट होत आहे. सर्व पक्षी आपापल्या घरी जात आहेत. आणि सूर्य पण सेट होत चाललेला आहे. सनसेट सूर्य खाली गेला काय थंडी वाजेल. पाण्यातून बाहेर निघाला ना थंडी वाजते. चालला यांची अजून फोटोग्राफी संपलेलीच नाही. सनसेट होत चाललाय तरी. काय रील याच्यामध्ये छोटे छोटे प्रॉन्स सापडतात. याच्यात खाणं टाकतात. पूर्ण लाईनच आहे. जवळजवळ 100 ते 200 बाटल्या असतात. बॉटल्सला कट करून याच्यात ट्रॅप टाकलेला असतो. याच्यात तर नाही आहे, याच्यात स्नेलच आहे. गेले
बुडाली 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 भेटली. आणि बघा इकडे पण आहे. त्याच्यात काय आहे? काही नाही, त्याच्यात खाणच नाही आहे त्याच्यामुळे. इकडे पण आहे, पण इकडे पाणी खोल आहे. आपण इकडच्या चेक करू. मला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल युनिक लोकल प्लेस एक्सप्लोरर.